सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.6 पाहणार आहोत। चला तर पाहूया। पहा 3, 4, 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या बनवायची आपल्याला। तर पहा सर्वात अगोदर लहानात लहान आपल्याला या अंकापासून कोणती संख्या बनते ती लिहूया आपण। 3, 0, 4 ही सर्वात लहान बनेल, पण ही आहे 3 अंकी। आपल्याला विचारलेली 5 अंकी। तर पहा 3 अंकी असल्यामुळे याच्यात 2 अंक लहानात लहान विचारल्यामुळे 0 2 वेळेस जास्त वाढवायचा आपण। तर मग काय बनेल ही संख्या 3, 0, 0, 0, 4। ठीक आहे। पहा या ठिकाणी 5 अंकी संख्या 3, 0, 0, 0, 4 म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आपलं या ठिकाणी बरोबर असेल। पुढील प्रश्न आहे 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल। पहा याचं उत्तर आहे 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा लिहावा लागतो, तो आहे 21 वेळा। तर पहा याचा एक चार्ट आहे नवोदयच्या पुस्तकामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये, म्हणजे कुठला अंक किती वेळा येतो ते तुम्ही एकदा पाहून घ्या। ठीक आहे। पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न आहे 3रा। पुढीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी ओळखायची आपल्याला। तर बघा जोडमूळ संख्या म्हणजे काय हे अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे। जोडमूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्या की ज्या 2 मूळ संख्येमध्ये फक्त 2चा फरक असायला हवा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर येईल। कमेंटमध्ये 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या किती जोड्या आहेत ते तुम्ही मला सांगणार। ठीक आहे। चला पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न आहे 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार विचारला आहे। तर अगोदर आपण याच्यापासून बनणारी सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या बनवून घेऊ। तर पहा अंक 3च आहेत, म्हणजे सर्वात मोठी संख्या बनेल 9, 6, 0 आणि लहान बनेल 6, 0, 9। यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। काय करायचं आहे, गुणाकार। तर बघा 9, 0, 9, 96, 54 हातचे 5 येतील, 9, 9, 81, 5, 86 येईल, 1 0। आता शून्याने कुठल्याही संख्येला गुणल्यावर 0 येते, त्यामुळे काय करायचं 1 2 3 0 या ठिकाणी देऊन टाकू आपण, म्हणजे शून्याने गुणलं। आता इथं आपण 2 0 घेणार, तर 6 गुणले 0 0 उत्तर येईल। 6 6 36 हातचे 3 येतील, 96 54 55 56 57। तर या ठिकाणी आपलं याची ॲडिशन करून घ्यायची, 0 4 6 14 4 हातचा 1 8 5। तर बघा हे आपला या ठिकाणी गुणाकार आलेला असेल आणि हे ऑप्शन नंबर कितीमध्ये आहे ते आपल्याला पाहायचं आहे। 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला हे उत्तर मिळेल। पहा अगोदर तुम्हाला या संख्येपासून मोठ्यात मोठी बनवायची संख्या, नंतर लहानात लहान बनवायची आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा। ठीक आहे। चला तर पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न असेल आपला 5 नंबरचा। प्रश्न असा आहे की चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे। म्हणजे चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण म्हणजे यामध्ये कॉमन असणारा, बघा हे वर्तुळ आहे, हे त्रिकोण आहे आणि हा चौरस आहे मोठा, त्यांच्या सगळ्यामध्ये कॉमन येणारा 7 अंक तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, म्हणजे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 नंबर। ठीक आहे। पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा हे काही प्रश्न परीक्षेला आलेले आहेत जशाल तसे, त्यामुळे नीट तुम्ही स्पष्टीकरण पाहून घ्या। एक्स, वाय आणि झेड आणि टी, एक्स वाय झेड आणि टी या संख्येमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे। कमाल म्हणजे काय, मोठा, तसा मोठा 7 आहे व तो प्रत्येक अंकामध्ये एकदाच वापरलेला आहे, बाकीचे अंक ज्ञात नाहीत, म्हणजे माहिती नाहीत आपल्याला। तर 7 जर मोठा असेल, सगळ्यात मोठा 7 आहे, तर बाकीचे अंक 7 पेक्षा कसे असणार आहेत, लहान। मग या स्टारच्या जागी आपण 7 पेक्षा लहान कुठलाही अंक ठेवू शकतो। समजा जर आपण 2 ठेवला तर सर्व ठिकाणी 2 2चा या ठिकाणी स्टारच्या जागी आपल्याला ठेवावं लागेल। 7 पेक्षा लहान कुठलाही अंक तुम्ही घेऊ शकता। तर बघा या ठिकाणी विचारले एक्स, वाय, झेड आणि टी यामधील कमाल संख्या कोणती। कमाल म्हणजे कशी, मोठी संख्या कोणती। तर पहा या ठिकाणी 1000 स्थानी 7 असल्यामुळे कमाल संख्या आपली बनेल कोणती, हे वाय, म्हणजे ऑप्शन नंबर आपला 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर येईल। ठीक आहे। चला पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न असेल आपला 7 नंबरचा। तर प्रश्न 3 0 8 2 7 हे अंक एकदाच घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या हे नाव महत्वाचे आहे।
कोणती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पहा ह्याच्यापासून आपण अगोदर काय करू, लहानात लहान संख्या बनवून घेऊ. 2 0 3 7 8. पण ही संख्या लहानात लहान बनली, पण ही या ठिकाणी विषम आहे का, नाही, सम असेल. म्हणून हे दोन अंक एकमेकांमध्ये बदलायचे, म्हणजे संख्या बनेल आपली 2 0 3 8 7. ठीक आहे, 20,387. ऑप्शन नंबर किती आहे आपला या ठिकाणी पाहायचा, 2 3 नंबरचा ऑप्शन आपल्या या ठिकाणी बरोबर असेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपला, या ठिकाणी ही क्रिया दिली आहे आणि इथं बेरीजचे चिन्ह दिले. आपल्याला याची बेरीज करून पाहिजे आणि ह्यांच्या जागेवरच्या किमती शोधायच्यात आपल्याला. पहा आता 8 आणि 7 15ला 5 असतात, हातचा किती आला 1. मग आता हे 3 आणि हा 1 किती झाला 4 आणि इथं उत्तर किती आहे 5. म्हणजे 4 मध्ये किती मिळवल्या 5 येतील, तर याची किंमत आपल्याला किती मिळेल, याची किंमत मिळेल आपल्याला 1. म्हणजे याची किंमत ऑप्शन 1 कुठे कुठे आहे बघायचं. बघा या ठिकाणी या ऑप्शनमध्ये याची किंमत 1 आहे, या ऑप्शनमध्ये नाही, या ऑप्शनमध्ये 1 आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन आपले या ठिकाणी काय झाले, कॅन्सल झालेले आहेत. तर आता 2 मध्ये किती मिळवल्यावर 1 येईल. बघा या ठिकाणी 2 मध्ये जर आपण 9 मिळवले तर 11 येतात. ठीक आहे, म्हणजे इथं 1, याची किंमत आपल्याला किती पाहिजे 9. तर कुठे आहे, इथं आहे बघा, पण हे ऑप्शन कॅन्सल झालेलं आहे, इथं आहे आणि या ठिकाणी रॉंग आहे. याचा अर्थ याचं उत्तर काय 3 नंबरचं ऑप्शन. आता पुढं पाहूया आपण. 11ला 1 लिहिला, हातचा परत आला 1. 4 आणि हा 1 किती झाला 5. 4 आणि हा 1 5. 5 मध्ये किती मिळवलं 8 होतील, तर 5 मध्ये 3 मिळवलं. मग पहा या ठिकाणी याची किंमत किती असेल 3, इथं आलेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 आपलं या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे, चला तर एकदम शेवटच्या प्रश्नाकडे वळूया आपण. 9वा प्रश्न आहे. पहा 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थानिक मूल्याची बेरीज किती आहे. स्थानिक मूल्य म्हणजे काय, किंमत. तर बघा या ठिकाणी ह्या 5ची स्थानिक किंमत घेऊ आपण अगोदर. 5 लाख आहे. ठीक आहे, आणि ह्या 5ची स्थानिक किंमत 50 असेल आणि यांची आपल्याला काय विचारली, बेरीज. यांची बेरीज करून घेऊया. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला उत्तर आलेलं आहे 5,50,000. तर आता हे ऑप्शन नंबर 4 मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहा या ठिकाणी आपण स्वाध्याय 1.6 मधील सर्व गणिताची स्पष्टीकरणे पाहिली आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.